इकडे लक्ष द्या आता काळजीपूर्वक. 11वं प्रकरण आपल्याला नवोदय प्रवेश परीक्षेसाठी आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे कोणांचे प्रकार आणि त्यांचे उपयोजन. हे नवीनच प्रकरण यावर्षी समाविष्ट केलेलं आहे. यापूर्वी नव्हतं, परंतु शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मात्र हे प्रकरण पूर्वीपासूनच आहे. आता पहा, नीट लक्ष द्या. आपल्याला कोण आणि कोणाचे प्रकार तर पाहिलाच पाहिजे, त्याचबरोबर त्यांचं उपयोजन. उपयोजन म्हणजे वापर कुठं होतो ते पाहायचंय, कोण करतं, कशासाठी. आता पहिल्यांदा आपल्याला कोणाचे प्रकार पाहण्यापूर्वी कोण म्हणजे काय माहित असलं पाहिजे, आहे की नाही. भूमितीमध्ये गणिताचा एक भाग भूमिती, त्याच्यामध्ये अनेक आकृत्यांचा आपण अभ्यास करत असतो. त्यापैकीच एक आकृती म्हणजे कोण. आता कोण तर बघा, या ठिकाणी जर विचार केला आपण तर या ठिकाणी मी कोणाची आकृती काढलेली आहे, कोणाची आकृती काढलेली आहे. पण कोण कशाला म्हणतात हे अगोदर कळायला पाहिजे. तर तुम्हाला माहित आहे, तुम्ही जर पाहिलं तर ही आकृती भूमितीमधील गणितामधील ही आकृती, याला जर नाव दिलं मी ए आणि बी, तर हे काय आहे रे, तर कोण नाही, तर ही रेषाखंड आहे. रेषाखंड, त्याला रेख सुद्धा म्हटलं जातं. रेषाखंड किंवा रेख असं सुद्धा म्हटलं जातं. रेषाखंड किंवा रेख असं पण म्हटलं जातं. आणि नाव लिहिताना मात्र 2 अक्षरानं लिहिलं जातं. रेख ए बी किंवा रेषाखंड पण बरं का असं लिहितो. रेषाखंड उलटही लिहिलं तरी चालतं. रेषाखंडाचं नाव म्हणजे ए पासून सुरुवात केली काय आणि बी पासून सुरुवात केली काय. रेषाखंड ए बी म्हटलं तरी चालतं, रेषाखंड बी ए म्हटलं तरी चालतं. म्हणून रेषाखंड बी ए असं सुद्धा आपण म्हणू शकतो, वाचू शकतो, लिहू शकतो. आता दुसरी आकृती अशीच काढतो मी, पहा. आता या आकृतीचा जेव्हा विचार करतो आपण, तेव्हा दोन्ही बाजूला काय आहे, तिथं बाणाची खूण आहे. आता मात्र याला रेषाखंड म्हणता येणार नाही. हे काय आहे, रेषा. मग रेषेचं नाव आपण 1 अक्षरानं पण लिहू शकतो किंवा 2 अक्षरानं पण लिहू शकतो. हे पहा, समजा मी इथं एल लिहिलं एकाच बाजूला, असं जर लिहिलं तर याचं नाव आपण रेषा यल असं म्हणू शकतो. परंतु मी जर याच्यावर 2 बिंदू दिले, समजा कुठेही एका बाजूला, या बाजूला एक आणि या बाजूला एक, आता याचं नाव आपण 2 अक्षरानं पण लिहू शकतो. त्या रेषेवरील बिंदू घेऊन मग कसं लिहू शकतो, रेषा एक्स वाय किंवा रेषा वाय एक्स. पण कोणत्याही आकृतीचं नाव लिहिताना नाव लिहायला आणि नाव घ्यायला बी लागायचं नाही आणि विसरायचं बी नाही. नुसतं एक्स वाय म्हणल्यावर कळत नसतं ते. नुसतं एक्स वाय म्हणल्यावर काय एक्स वाय, रेषा आहे का रेषाखंड आहे का किरण आहे, काही कळू शकत नाही. म्हणून रेषा जी आकृती आहे की नाही, त्या आकृतीचं नाव लिहूनच पुढं लिहावं लागेल. मी जेव्हा असं म्हणतो, समजा आता या आकृतीमध्ये मी विचार केला, समजा या आकृतीचा जेव्हा विचार करतो आणि या ठिकाणी मी एक्स आणि वाय अशी 2 नावं दिली. प्रथम दर्शनी आपल्याला माहित आहे ही काय आहे, रेषा आहे. कशावरून ओळखलं, दोन्ही बाजूला बाणाची खूण आहे म्हणून आपण ओळखलं. मग याचं नाव आपण असं लिहू शकतो. पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं तर रेषा एक्स वाय, याला थोडस सिंगल अवतरण चिन्हात घ्यायचं कधी पण. ते नाव अक्षर जे अल्फाबेट्स आहेत, लेटर्स आहेत, अल्फाबेट्स म्हणायचं नाही, लेटर्स आहेत ते, वर्णमालेतील अक्षर आहेत. त्यानंतर बघा, नंतर हेच आपण कसं लिहू शकतो, रेषा वाय एक्स, काही अडचण नाही. रेषा इकडून सुरुवात केलं ना, इकडून दोन्ही बाजूला अमर्याद आहे. रेषेची लांबी मोजू शकतो का आपण, अजिबात मोजू शकत नाही, मोजता येत नसते, कारण ती अमर्याद असते. आता हे रेषेच्या बाबतीत झालं. आता दुसरा जर विचार करायला गेलो तर किरण,
समजा आता किरण लिहिताना मी किरणाचं नाव जर लिहिलं मी किरण XY असं लिहिलं, किरण XY, किरण हे लिहित चालायचं माझ्या बरोबर, तुम्हाला पण हे लिहित राहायचं किरण XY. आता XY किरण म्हणताना लक्षात घ्यायचं की बाळांनो इकडं बघा हे X पासून सुरुवात आहे म्हणजे इथून इकडची बाजू अमर्याद आहे, याच्या इकडे त्याचा काही सुद्धा संबंध नाही, काही सुद्धा संबंध नाही त्याचा. जरी दिलेला असेल, जरी बाणाची खूण असेल तरी सुद्धा त्याचा काही संबंध नाही. त्याचा स्टार्टिंग पॉइंट काय, ओरिजिन पॉइंट काय, किंवा त्याला आरंभ बिंदू म्हणतो आपण. मग कधी पण रेषाखंड किरणाचं नाव हे आरंभ बिंदू पासून लिहायचं, सुरुवातीच्या पॉइंट पासून लिहायचं. मग रेषा या रेषेवर जेव्हा आपण विचार करतो की X पासून इकडचा किरण, तेव्हा त्याचं नाव लिहायचं किरण XY. आता समजा आपल्याला इथून इकडचा किरण पाहिजे, डावीकडचा, तर काय लिहिणार आपण किरण YX, किरण YX. तेव्हा मात्र हे बघा इथून इकडचा संबंध, पलीकडचा काही संबंध आहे का, अजिबात संबंध नाही. लक्षात आलं. आता त्यानंतर तिसरे म्हणजे आपण रेषाखंड म्हणतो, ती रेषाखंड. आता बघा रेषाखंड सुद्धा असा दोन्ही बाजूला खूण बाणाची असेल तरी असू शकतो. जेव्हा मी रेषाखंड म्हणेन तेव्हा इथपर्यंतचाच संबंध, याच्या बाहेरचा काही सुद्धा संबंध नाही दोन्ही बाजूचा. मग रेषाखंड XY पण म्हणू शकतो मी आणि रेषाखंड YX पण म्हणू शकतो. आलं लक्षात तुमच्या. पण बघा जेव्हा रेषा म्हणतो तेव्हा सगळीकडे दोन्हीकडे अमर्याद आहे, जेव्हा किरण म्हणतो त्यावेळी एकाच बाजूला अमर्याद आहे, एक बाजूला स्टार्टिंग पॉइंट आहे. आणि जेव्हा आपण रेषाखंड म्हणतो त्यावेळी खंड म्हणजे तुकडा, तुकडाच पडला ह्या रेषेचा, हे संपलं, याचा काही संबंध नाही, हा झाला मधला तुकडा म्हणजे तो रेषाखंड. लक्षात आलं सगळ्यांच्या. रेषा, किरण, रेषाखंड या गोष्टी समजल्या. आता त्यानंतर आपण पाहूयात ही आकृती कोणाची. आता कोणाची व्याख्या लिहिताना तुम्ही लिहिली, काय लिहिली की ज्या दोन किरणांचा एक सामायिक शिरोबिंदू असतो किंवा आरंभ बिंदू एकच असतो. आता बघा या ठिकाणी एक आकृती काढलेली आहे, या ठिकाणी दोन किरण आहेत. आता दोन किरण आहेत, किरण BA, कोणता किरण BA, बरोबर. त्याला मात्र मी किरण AB असं म्हणू शकत नाही, कारण त्या किरणाचा ओरिजिन पॉइंट म्हणजे आरंभ बिंदू, स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे, B आहे, म्हणून B पासूनच वाचलं पाहिजे. त्यानंतर दुसरा एक किरण आहे, किरण काय नाव वाचता येईल आपल्याला, BC, किरण BC. या दोन किरणांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या दोन्हीचा एकच आरंभ बिंदू आहे. काय दोन्हीचा एकच आरंभ बिंदू आहे, आरंभ बिंदू आहे, एकच आरंभ बिंदू आहे. आणि तो कोणता आहे आरंभ बिंदू, B हा आरंभ बिंदू आहे. कोणता आहे, B. आपल्याला A हा आरंभ बिंदू म्हणता येईल का त्या दोन किरणांचा, नाही. C हा आरंभ बिंदू आहे का, अजिबात नाही, B आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी आरंभ बिंदू असतो त्या ठिकाणी कोण तयार होत असतो, म्हणजे हा कोण, या ठिकाणी कोण तयार होतो. आता कोणाचे काही घटक आहेत बघा, कोणाचे घटक, बरोबर. कोणाचे घटक कोणते आहेत, तर मी अगोदर दोनच कोणाचे घटक आहेत हे पहा, लक्षात घ्या. कोणाचे घटक, कोणाचे घटक. आता कोणाचे घटक, पहिला घटक आहे बाळांनो, असं लिहू का, एक बाजू, बाजूलाच आपण भुजा पण म्हणतो. काय म्हणतो,
भुजा, बाजू किंवा भुजा. आता मला सांगा बरं, कोणाला किती बाजू असतात? कोणाला किती बाजू आहेत सांगा मला. किती इथे दिसत नाही का कोण तुम्हाला? हा, 2 बाजू आहेत. कोणाला किती बाजू आहेत? 2 बाजू कोणाला आहेत. आलं का लक्षात? आणि मग कोणत्या 2 बाजू आहेत? तर बघा, त्या बाजूमध्ये पहिली बाजू नंबर 1 ची बाजू आहे. कोणती बाजू? काय नाव लिहिणार बाजूचं? बाजू नुसतं BA म्हणून चालणार नाही. आता आपल्याला मी प्रत्येक वेळी म्हणलं, भौमितिक आकृतीमध्ये जी आकृती असेल त्याचं नाव लिहिणं गरजेचं आहे. म्हणून बाजू BA. आणि दुसरी बाजू कोणती आहे? दुसरी बाजू आहे खालची बाजू, बाजू BC. या 2 बाजू आहेत. म्हणजे कोणत्याही कोणाला किती बाजू असतात? 2च बाजू असतात. 2च बाजूंपासून कोण तयार होत असतो. आणि दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे शिरोबिंदू. शिरोबिंदू. आता शिरोबिंदू तर कोणत्याही कोणाला 1 आणि 1च शिरोबिंदू असतो. किती शिरोबिंदू असतो? 1 आणि 1च. लक्षात घ्यायचं. मग कोणता असेल शिरोबिंदू याचा? तर ओरिजिन पॉइंट, जो स्टार्टिंग पॉइंट आहे. हा, B हा त्याचा काय आहे? शिरोबिंदू. म्हणजे पण लिहिताना सुद्धा आपल्याला नुसतं B लिहून चालणार नाही, तर शिरोबिंदू B असं म्हणावं लागेल. इंग्रजीमध्ये व्हर्टेक्स म्हणतात. B असं आपल्याला म्हणता येईल. शिरोबिंदू B. हे झाले कशाचे घटक? कोणाचे घटक. कोणाचे घटक किती? 2. कोणते? बाजू आणि शिरोबिंदू. हे 2च घटक. बाजू किती असतात? 2. त्यांची नावं लिहिली पाहिजे. आणि कोण शिरोबिंदू किती असतो? 1 आणि 1च शिरोबिंदू असतो कोणत्याही कोणाला. आणि मग आपल्याला हे कोणाचे घटक समजल्यानंतर पुढचा जो भाग आहे आपला बाळांनो, ते कोणाचं नाव लिहिता आलं पाहिजे आपल्याला. कोणाचं नाव. आता या बाजूचा पुसून मी पुढचा घटक तर आपण पाहिले 2च घटक आहेत. आता आपल्याला पाहिजे कोणाचं नाव लिहायचं कसं. तर बघा, कोणाचे नाव बाणाचं लिहायचं नाही. कोणाचे नाव. आता बघा, या कोणाचं नाव आपण 3 प्रकारे लिहू शकतो. किती प्रकारे? 3 प्रकारे. मग 3 प्रकारे आपण नाव लिहू शकतो. आता बघा, एक आपण पाहिलं 3 अक्षरी नाव आपण 2 प्रकारे लिहू शकतो. नीट लक्षात घ्या, 3 अक्षरी नाव आपण 2 प्रकारे लिहू शकतो. आता बघा कसं. तर बघा, कोण. हा, इथं सुद्धा एकतर कोण लिहावं लागतं किंवा कोणासाठी गणितामध्ये हे चिन्ह वापरतात. अँगल. कोणासाठी हे चिन्ह तर लिहावंच लागेल. हे बघा, कोण ABC. किंवा तुम्हाला असं म्हणावं लागेल, कोण ABC. नुसतं ABC म्हणून चालेल का? अजिबात चालणार नाही. नाव असलंच पाहिजे. त्यानंतर आपण दुसरा जर पाहिलं 3 अक्षरी नाव, तर कोण. आता घेतलं त्याच्या विरुद्ध दिशेने घ्यायचं. म्हणजे काय? कोण CBA. कोण CBA. असं 2 प्रकारे आपण कोणाचं नाव 3 अक्षर वापरून लिहू शकतो. 3 अक्षर वापरली ना आपण, 3 अक्षरी नाव 2 प्रकारे लिहिलं. आणि एकच प्रकारे 1 अक्षरी नाव लिहिता येतं. आता बघा, तिसरा प्रकार आहे 1 अक्षर वापरून लिहायचंय. त्यावेळी मी कधी सुद्धा बाळांनो कोण A असं लिहू शकत नाही किंवा कोण C असं लिहू शकत नाही. हे दोन्ही पण मी जर असं लिहित असेल तर हे माझं चुकीचं आहे. हा, जो शिरोबिंदू आहे की नाही, आपण शिरोबिंदू पाहिला की नाही, मग शिरोबिंदू पाशी कोण तयार होत असतो. म्हणून मधला जो शिरोबिंदू आहे त्यानंच 1 अक्षरी नाव लिहावं लागेल.
म्हणजे काय लिहावं लागेल मला इथं? कोन बी असंच फक्त लिहिता येईल एक अक्षरी नाव. आलं का लक्षात तुमच्या? मग ह्या कोणाचं 3 प्रकारे नाव लिहिण्याबद्दल कोणाची काय अडचण असायची गरज नाही. 3 अक्षरी वापरून 2 वेळा आणि 1 अक्षरी 1 असं 3 प्रकारे आपण नाव लिहू शकतो. पुढचा जो भाग आहे ते बघा, आपल्याला आहे याच्यामध्ये माहिती ज्यावेळी दिली जाते त्यावेळी कोन काढण्यासाठी आपण आपल्या कंपासमध्ये हे साधन वापरतो. याला आपण मराठीमध्ये बघा, मराठीमध्ये आपण कोनमापक म्हणतो. काय म्हणतो आपण? कोनमापक. इंग्रजीमध्ये त्याला प्रोटेक्टर म्हणतात. काय म्हणतात? प्रोटेक्टर. हे बघा कोनमापक, याचा उपयोग काय होतो? तर दिलेल्या मापाचा कोन काढणे. दिलेल्या मापाचा, तुम्हाला म्हणलं 30 अंशाचा कोन काढा तर 30 अंशाचा काढता येतो. 50चा काढा 50चा काढू शकतात. 110चा काढा 110चा काढू शकतात. ते आपण कोन काढायला पण शिकू. पण आता लक्षात घ्या याचा वापर कशासाठी होतो, याला काय म्हणतात? कोनमापक. आता त्यानंतर आणखी जर आपण कंपास मधील साहित्य पाहायला गेलो तर बघा आपली नेहमी चूक होणारी जनरली हे बघा, एक हे साधन आहे कंपास मधील. तर या साधनात एका बाजूला पेन्सिल बसवतो आपण. याचा वापर कशासाठी होतो माहिती आहे का? आपल्याला वर्तुळ काढण्यासाठी. वर्तुळ काढण्यासाठी उपयोग होतो. मग याला काय म्हणतात? तर बरेच अर्धे विद्यार्थी किंवा जास्त विद्यार्थी कर्कटक असे म्हणतात आणि हे चुकीचं आहे. कंपास म्हणायचं याला. याला काय म्हणायचं? कंपास. कंपासचा वापर कोन काढण्यासाठी होतो. कशासाठी होतो? कोन काढण्या सॉरी कशासाठी? वर्तुळ काढण्यासाठी होतो. आलं लक्षात? कंपासचा उपयोग कशासाठी होतो? वर्तुळ, दिलेल्या मापाचे वर्तुळ काढण्यासाठी होतो. आता आणखी एक त्याच्यामध्ये 2 टोक असतात बघा, लोखंडी. हे साधन आहे 2 टोक असणार. मग याला काय म्हणतात? तर नक्की याला मात्र कर्कटक म्हणतात. उलट झालं आपलं की नाही म्हणायचं. आपण जनरली म्हणत नाही. कंपास आहे, लक्षात आलं? आणि कंपास त्या पेटीमध्ये असतो म्हणून त्याला कंपास बॉक्स म्हणतात. कंपास बॉक्स, कंपास पेटी. आलं का लक्षात? आणि याचा उपयोग काय होतो तर तुम्हाला याचा उपयोग फारसा माहित नाही, पण असू द्या माहित. काय तर दिलेला कोन हा किती अंशाचा आहे किंवा एकरूप कोन आपल्याला मोजण्यासाठी, एकरूप म्हणजे समान कोन कोणते आहेत ते बघायला याचा उपयोग होतो. आलं लक्षात? त्यानंतर स्केल तुम्हाला माहित आहे, मोजपट्टी, रेषाखंड मोजणे काढणे याच्यासाठी होतो. त्यानंतर 2 त्रिकोणासारखे भाग असतात, याच्यामध्ये पण आहेत, नाही असं नाही. हे बघा, हे त्रिकोणासारखे 2, यांचं नाव फार छान आहे बरं का. काय माहितीये का? त्यांना म्हणायचं गुन्या. ही एक गुन्या, ही एक गुन्या. हे 2 गुन्हे असतात. गुन्या म्हणतात त्याला मराठीमध्ये. मग उगाच तुम्हाला जर परीक्षेमध्ये आलं अशी आकृती काढून दाखवली, याचे नाव काय पुढील पैकी म्हणलं तर, म्हणून मी तुम्हाला सांगतो इथं काय दिलेलं नाही, याला गुन्या म्हणायचं. आता याचा वापर का होतो तर दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढण्यासाठी वापर होतो. काही जणांना हे आपल्याला बऱ्याच लेकरांना किंवा बऱ्याच जणांना माहित नाही की याचा वापरच नेमका काय, उगाच का देतात. मग याचा पट्टी म्हणून वापर करतात, काही बी करून वापर करतात. परंतु तुम्ही जेव्हा पुढे जाल, आता तुम्ही 5वीला आहेत, जेव्हा तुम्ही पुढच्या वर्गात जाल 8वी 9वीला, तेव्हा आपल्याला समांतर रेषा, 7वीला सुद्धा बहुतेक आहे. मग हे समांतर रेषा काढण्यासाठी याचा उपयोग होतो. मग हे कंपास मधील साहित्याची ओळख झाली तुम्हाला. काय अडचण आहे का आता? आता कोण वर्तुळ कसं काढायचं, कोण कसा काढायचा हे आपण शिकू. पण आता सध्या आपल्याला कोण आणि कोणाचे प्रकार आणि त्याचा उपयोग एवढंच पाहायचं आहे. आलं लक्षात तुम्हाला? इथपर्यंत समजलं? ही सगळी पायाभूत माहिती आहे अगोदर. यानंतर आपण नीट लक्षात घ्या, कोणांचे उपयोजन म्हणजे उपयोग कोठे कोठे होतो, कोणाकोणाला होतो हे पाहणार आहे. काही प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला, म्हणून कोणाचे उपयोजन किंवा कोणाचा उपयोग कोणाकोणाला आणि कोठे कोठे कशासाठी होतो ते बघा.
तर पहिला आहे दोन किरण रेषाखंड यांच्या फिरण्याचे प्रमाण मोजणे. आता हे बघा, समजा आपल्याकडे हे घड्याळ आहे. आता या घड्याळातील हे दोन किरण म्हणा रेषाखंड, हे दोन काटे, तास काटा आणि मिनिट काटा, यांच्यात फिरण्याचं प्रमाण मोजण्यासाठी. तर बघा, हे एकमेकावर आहेत. आता हे दूर गेले, पण किती अंशानं दूर गेले? जे असेल 30 ना असेल, काय असेल ते माप मोजण्यासाठी ह्या कोनांचा उपयोग होत असतो किंवा उपयोग केला जातो. मग ते जसजसे दूर दूर जातील तसतसं त्यांच्यातील माप काय होणार आहे? वाढणार आहे. कोणाच्या प्रकारानुसार जर विचार करायला गेलो आपण तर बघा, पहिल्यांदा दोन्ही काटे 12वर होते, म्हणजे त्याच्यात 0 अंशाचा कोन होता त्यांच्यामध्ये. आता पुढे हळूहळू ते दूर गेले आणि एक अशी वेळ आली की बघा, 0पेक्षा जास्त तयार झाला. 1 2 3 4 5 असा वाढत 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 एक कोन 90 पर्यंत गेला. तोपर्यंत काय असेल? लघुकोन. पण जेव्हा त्यांच्यातील कोन बरोबर 90 अंश माप झालं त्या दोन्हीतील, तेव्हा तो कसा झाला? काटकोन. त्यानंतर काटकोनापासून पुढे जात 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 एक काटे परस्परांच्या विरुद्ध आले. त्यावेळी कोणता कोन तयार झाला? सरळ कोन. त्यानंतर सरळ कोन एक काटा तसाच पुढे 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 गेला, थोडा पण पुढे गेला सरळ कोनाच्या, की कोणता कोन झाला? विशाल कोन. आणि हा या काट्यानं पूर्ण एक प्रदक्षिणा पूर्ण केली, एकमेकावर पुन्हा आले. त्यावेळी कोणता कोन पुन्हा एकदा तयार झाला? पूर्ण कोन तयार झाला. मग हे कोन मोजण्यासाठी सुद्धा उपयोग होत असतो. त्यानंतर दरवाजे, खिडक्या, खुर्च्या यासारख्या अनेक वस्तू जेथे लाकडाचा उपयोग होतो, जेथे कोणाचं माप मोजावं लागतं, जिथे लोखंडाचा उपयोग होतो, लोखंडी खिडक्या असतील, लोहार असेल, सुतार असेल, यांना बरोबर त्यांना पाहिजे त्या कोनाचे वस्तू तयार करण्यासाठी सुद्धा ते कोन त्यांना कोन उपयोगी ठरतात. आता सुतार लाकडी वस्तू बनवतो, लोहार हा लोखंडाच्या वस्तू बनवतो, पण त्यांना सुद्धा या कोनांचा उपयोग होत असतो. आपला दरवाजा असेल, दरवाजा बनवताना बरोबर काटकोनात आला पाहिजे. खिडकी व्यवस्थित वाकडी झाली तर ती नीट बसत नाही, मग ते बरोबर 90 अंशात आली पाहिजे. या गोष्टी समजण्यासाठी किंवा ती वस्तू तयार करताना या वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांना या कोनांचा उपयोग होत असतो. त्यानंतर इमारती, पूल यासारख्या वास्तू म्हटलंय. इमारत म्हणजे आपलं घर. आपलं घर कोण बनवतो? मिस्त्री बनवतात. बरोबर, तुमचं उत्तर काही चुकीचं नाही. घर हे मिस्त्रीच बनवतात, पण बनवताना त्याची डिझाईन असते, त्या वस्तू म्हणजे त्यासाठी मदत महत्वाची कोण करीत असतात? इंजिनियर. त्याला आपण मराठीमध्ये अभियंता म्हणतो. आणि हे इंजिनियर किंवा आर्किटेक्ट हे काय करतात? इमारतीचं स्ट्रक्चर कसं असावं त्याचं ते स्ट्रक्चर देतात किंवा ते सगळी माहिती देतात. त्यांना सुद्धा प्रत्यक्ष काम करण्याचं काम फील्डवर मिस्त्री करतात, हे बरोबर आहे, पण त्यांना ते तसं गायडन्स कोण करतं? मार्गदर्शन इंजिनियर, आर्किटेक्ट. आणि यांना सुद्धा या कोनाचा उपयोग होत असतो. त्यानंतर कोन आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे काय? आपण दैनंदिन जीवन जगत असताना दररोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा कोनाचा उपयोग, आपल्या घरामध्ये जर फर्निचर बनवायचं झालं तर आपल्याला सुद्धा लक्षात येते कोपऱ्यात बसवायचं आहे. मग कोपऱ्यात बसवणारे माप किती, त्याची साईज किती, त्याचं किती कोणातलं घ्यावं लागेल. कोपऱ्यात बसवायचं असेल, सरळ बसवायचं असेल, तुम्ही घरी सोफा, टेबल काही पण बनवतो ना, त्यावेळी सुद्धा असा दैनंदिन व्यवहारात आणि आपल्याला सुद्धा आपण अनेक असे दैनंदिन व्यवहार आहेत की त्या ठिकाणी कोनाचा उपयोग आपल्याला होत असतो. मग अशा पद्धतीनं कोनाचं उपयोजन जर विचारलं तरी सुद्धा आलं पाहिजे. यानंतर आपण पाहणार आहोत बघा, कोन मोजणे. आपल्याला अशा प्रकारची आकृती देतात आणि त्यातील कोन मोजा म्हणतात. अशा प्रकारातील आकृती आपल्याला मोजता आली पाहिजे. आकृतीतील कोन मोजता आले पाहिजे. तर पहा, पहिली या ठिकाणी आकृती आहे, त्यामध्ये कोन किती आहेत पाहूया. इथं
तर बघा, अगोदर आपल्याला कोण प्रत्यक्षात मोजता आले पाहिजे. मोजता आले पाहिजेत म्हणजे कसं, पहा मी अगोदर या किरणापासून जर विचार केला तर बघा, हा वरचा हा छोटा कोण, हे बघा हा, म्हणजे या कोणाचं नाव काय म्हणता येईल, कोण ए ओ बी, कोण ए ओ बी. त्यानंतर खालचा त्याच्यापेक्षा लहान इथला खालचा कोण बी ओ सी, आणि पुन्हा तिसरा कोण, लक्ष द्या, कोण ए ओ सी, हा मोठा एक कोण, हा मोठा एक कोण, कोण ए ओ सी. असे या आकृतीत फक्त 2 नाही तर 3 कोण आहेत. वरचा छोटा एक, खालचा छोटा एक, हा मोठा एक. आणि याची आयडिया काय, जी क्लुप्ती म्हणतात. ती क्लुप्ती काय, ह्या दोन्हीमध्ये पार्ट किती होतात, त्याचे भाग किती होतात. एक इथं टाकायचा आणि इथं 2, किती भाग झाले बाळांनो, 2. मग कोण काढताना काय करायचं, तर त्यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 बरोबर कोण किती झाले, 3. बघा हे 3 वर नाव पण दाखवलेत मी. त्यानंतर आणखी एक दुसरी, मला सांगा बरं, 2 पर्यंतची बेरीज कशी करत असतो आपण, 2 या संख्येपर्यंतची बेरीज कशी करत असतो आपण. हा, अजून एक दुसरा प्रकार आहे कसा बेरीज करण्याचा, कोण बघा, 2 गुणिले 2 भाग पडले, 2 पार्ट, त्याच्या पुढची संख्या गुणिले 3 आणि भागिले 2 करायचा. बघा, जेवढे पार्ट आहेत तेवढे पार्ट गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले 2. बे एक बे, बे एक बे, म्हणजे किती कोणांची संख्या आहे, 3. मग बेरीज करून करा किंवा कशी पण करा, पण बेरीजच आहे, हे पण बेरीजच करण्याचा प्रकार आहे फक्त वेगळा. त्यानंतर आपण दुसरा भाग पाहूयात. आता दुसरी आकृती, हे एकाच शिरोबिंदू तुम्ही निघाले किरण असले पाहिजे बरं का, पण एक दुसरीकडून एक तिसरीकडून नाही, त्यांचा शिरोबिंदू एकच असला पाहिजे. आता मी असं सगळे कोण मोजून नुसतं तोंडी सांगतो, नावं लिहित नाही का, लिहू नावं याच्यात लिहायची म्हणलं तरी पण लिहिता येते, पण नुसतं तोंडी सांगतो. बघा, हा कोण एक्स वाय झेड एक झाला, कोण एक्स वाय झेड एक झाला. पुन्हा इथूनच घेतोय बघा, कोण एक्स वाय डब्ल्यू दुसरा झाला, कोण एक्स वाय डब्ल्यू. त्यानंतर इथूनच घेतो, कोण एक्स वाय पी 3 झाले, कोण एक्स वाय पी 3 झाले. आता इथून घेतलंय, ही बाजू सोडून द्यायची. आता त्याच्या खालच्या बाजूने घ्यायचं, म्हणजे कोण झेड वाय डब्ल्यू, कोण झेड वाय डब्ल्यू. पुन्हा कोण झेड वाय पी, हा इथला कोण, कोण झेड वाय पी. आणि पुन्हा संपला तिथला कोण, नाहीच कोण. आता पुन्हा आता हे पण सोडून द्यायची बाजू, आणि आता हा कोण सहावा, कोण डब्ल्यू वाय पी, कोण डब्ल्यू वाय पी. असे किती कोण तयार झाले इथं, 6. किती कोण तयार झाले, 6 झाले. आता याचीच आयडिया कशी करतो, म्हणजे ह्या क्लुप्ती जे म्हणतो आपण, क्लुप्तीनं कसं लिहू शकतो, हे बघा, कोणांची संख्या इथंच लिहितो, वाटायचं तुम्हाला पलीकडचं आहे. हा, कोण किती आहेत भाग, 1 2 3, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर काय आलं, 6 पर्यंत. किंवा 3 पर्यंतच्या संख्याची बेरीज, 3 गुणिले त्याच्या पुढची संख्या 4 आणि भागिले 2, बेक बे, बे दोन्ही 4, वरच्या वरच्याचा गुणाकार 3 दोन्ही 6. म्हणजे बघा, आपण प्रत्यक्ष मोजून लिहिले, आपण दुसऱ्या पद्धतीने लिहिले, आणि हे तिसऱ्या पद्धतीने लिहिले. आलं लक्षात. आता शेवटचे मी सगळे मोजून नाही, नुसतं आपण क्लुप्तीने लिहिणार आहेत. आता एवढं असल्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की होतात तयार. मग आपण डायरेक्टली पार्टला नाव भागाला बघा क्रम देऊ, 1 2 3 4 5
6 7 8 किती भाग होत आहेत 8. म्हणून आपण कोणांची संख्या काढू डायरेक्ट. आता कोणांची संख्या. आता बघा जास्त भाग असल्यावर बेरीज करायला अवघड जाते. त्यापेक्षा सोपं कोणतं अगोदर खालचा भाग घेऊ. किती पार्ट आहेत 8. मग त्याच्या पुढची संख्या 8 गुणिले भागिले 2 हे कायम. मग बे चोक 9 चोक 36 कोण आहे त्याच्यामध्ये. नाव लिहित बसलं तर किती वेळ लागेल आपल्याला उगाच आहे की नाही. आणि 8 पर्यंतची बेरीज बी केली तुम्ही तर हे बघा 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8. तर हे बघा ह्याची पण आयडिया करायची असते. 1 आणि 8 चा जोडी लावली 9 झाली. 2 आणि 7 ची जोडी लावली 9 झाली. 3 आणि 6 ची जोडी लावली 9 झाली. 4 आणि 5 ची जोडी लावली 9 झाली. किती जोड्या झाल्या 4. 9 चोक 8 9 चोक 36. मग कोण किती येणार आहे 36. कसं पण केलं तरी 36. मग तुम्हाला अशा प्रकारे जर आकृती आली शिष्यवृत्तीच्या बुद्धिमत्तेमध्ये येऊ शकते, सैनिक स्कूल मध्ये येते, मंथन मध्ये येऊ शकते आणि आपल्या नवोदय मध्ये पण येऊ शकते. मग त्यावेळी मात्र तुम्ही चुकायचं नाही. समजलं. ओके.